सोडून जा म्हणतेस? अगं तुला संकटात सोडून मी कशी जाईन ते शक्य तरी आहे का? काय गे तुळसा, तू हिला कशा बाई झाकतीयस? अगं ती सखू आहे, ती सखू आहे ना वा? नाही, अहो ही सखू नाहीये, ही झिपरी आहे, झिपरी. तुला काय माहिती ग तुळसा? नाहीतर काय, तू तर आत्ताच गावात आलीस ना ग. तुला कसं ठाव की ही झिपरी हाय म्हणून? अगं तिच्या हातावर सखू म्हणून गोंदिवला हाय. अगं तू तर सखूला बी बघितलेलं नाही आणि झिपरीला बी बघितलेलं नाही. मग कुणाच्या जीवावर सांगतीस का ही सखू नाही ही झिपरीच हाय? सोडायचं नाही हिला. बरोबर आहे. हा. नाही सोडायचं हिला. अरे दिगू, ही माणिक कुठे गेली आहे? अरे कधीची घरात नाहीये ती. नाही तुला आणि रमाईला काही सांगून गेलीये का? नाही, मी पण तिलाच शोधते. सगळी विचित्र नक्षत्र माझ्याच कुंडलीत येऊन बसली. हो, हे अगदी बरोबर आहे हा. नाही म्हणजे माणिक बेपत्ता झाली म्हणून सखूला सुभेदारांच्या वाड्यावर पाठवलं, तर आता काय, आता सखूच बेपत्ता झाली. सखूला त्यांच्या वाड्यावर भांडी घासायला तर नसेल ना बसवलं? ते कोण तिच्याकडून भांडी घासून घेणार आहे? ती काही नोकर नाहीये. तुला कशाला पुळका येतोय? तू जाऊन माणिक का आली नाही ना ते बघ. तुझी बायकोच आहे ना माणिक. शिवाय त्या सखूने तिथे काही नवीन व्याप करून ठेवले नाहीत ना, तेही बघायला हवंच ना. आली आली, सुभेदारांची दासीच आली. ये बाई ये, काय निरोप आहे? माणिकताईंनी निरोप धाडलाय, थोड्या वेळाने येतील दोघी बी. याला म्हणतात रीत. येतील आता. ऐका ना माझं, ती झिपरी आहे, खरं सांगते मी. सोडा तिला, हो नका मारू तिला, सोडा. सखू, कशाला काही बोलते सुखाच? गप्प बस. काय बोललीस तर तूच मरशी. हे नाही बोललीस ही झिपरी मरेल. झिंगूबा एक बळी देणार हे नक्की. शावणी असेल तर स्वतःचा जीव वाचव. सखू म्हणून ही झिपरी मेली तर तूच कायमची मोकळी होशील ना. मरते तर मरू दे तुला.
सखू नाहीये, ही सखू नाहीये. खरी सखू तर मी आहे, मी. खरी सखू तर मी आहे, मी. खरी सखू तर मी आहे, मी. अगं उगा कशाला तिच्या नावाला स्वतःचं नाव म्हणून सांगतीस? अगं ती सखू चेटकीन होती, चेटकीन. आणि तू तर तुळसा आहेस ना. आणि हे समज कशा पायी अंगावर घेतीस? हा, मला ठाव आहे का तू तुळसाच आहेस? अगं तू माझ्या घरची मीठ भाकर खाल्ली आहेस. तुळसा, तू खोटं बोलू नका. ये खाली उतर. अगं उतर. अगं ये. काय मूर्खपणा आहे हा? तुला स्वतःचा जीव वाचवायचा नाहीये का? त्याने घरी चल. मी माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणीला असं मरून देऊ? आता बास झालं पाटील. आता आपण हिला पण सोडायचं नाही आणि हिला पण सोडायचं नाही, कारण एकीने हातावर गोंदवलंय आणि दुसरी तोंडाने कबूल करते. आपण दोघांनाही शिक्षा द्यायची. तुझ्या या मूर्खपणामुळे सासूबाई आणि संपूर्ण कुटुंब अडचणीत येईल. तुझ्या खरेपणाचे चटके सगळ्यांना सोसावे लागतील. कळतंय का तुला? ही कल्पना माझ्या मनात आली नसेल माणिक ताई. मी माझ्यावर एवढेच उपकार करा, हे सगळं मालकांना कळून देऊ नका. त्यांना खूप त्रास होईल. शाणीच आहेस ग. तुला काय वाटलं तू असं बोलल्यावर मी मुद्दामून जाऊन सावकारांना सांगेन आणि मग ते इथे येतील तुला वाचवायला? म्हणूनच म्हणतेस ना तू? त्यांना कळलं तर ते मला इथे वाचवायला येतील याची खात्री आहे मला. पण त्यांनी इथे यायला नकोय. ते इथे आले तर त्यांच्या जीवाला धोका आहे. म्हणून म्हणते मालकांना यातलं काही कळून देऊ नका. असं काही झालं तरी चालेल, पण माझ्या आहोंना अपाय होता कामा नये. आपण दोन्ही सखूना सोडायचं नाही. ओ भास्कर बुवा, अहो अति घाई करू नका. अहो एवढे कशाला उतावळे होत आहे कुणाचा जीव घ्यायला? मग गावाच्या जीवावर उठलेल्या बाईला काय पुन्हा मोकळं सोडायचंय? ए माणिक, वजू बाजूला हो. बाजूला हो. दूर उभी राहा किंवा निघून जा, कारण सखूला आम्ही आता सोडणार नाहीये.